तुम्हाला पण असं वाटते का की विष्णूंचा जो कासव अवतार आहे तो इतर कुठेही नसून पृथ्वीवर अवतरला होता? पण आपले शास्त्र तर काही वेगळेच सांगते. जेव्हा देव आणि दानव अमृत मिळवण्यासाठी समुद्र मंथन सुरू करणार होते तेव्हा मंदराचल पर्वताला एक स्तंभ म्हणून वापरला गेला होता. पण मंदराचलचा भार इतका प्रचंड होता की वासुकीही असहाय्य झाला होता आणि हळूहळू मंदराचल पर्वत क्षीरसागराच्या समुद्रामध्ये बुडू लागला. जर हा पर्वत बुडाला असता तर समुद्र मंथन थांबले असते. त्यामुळे श्री विष्णूंनी एक विशाल कासवाचा अवतार घेऊन मंदराचल पर्वताला क्षीरसागरात बुडण्यापासून वाचवले आणि समुद्र मंथन निर्विघ्नपणे पूर्ण केले. विष्णूंच्या या अवताराला कूर्म अवतार असेही म्हणतात. पुराणात असा उल्लेख आहे की मंदराचल पर्वताची उंची 11,000 योजन होती, जी जवळजवळ पृथ्वीच्या रुंदी एवढी आहे आणि विष्णूंचा कूर्म अवतार हा मंदराचल पेक्षा विशाल होता. त्यामुळे कूर्म अवतार पृथ्वीवर अवतारित होणं हे जवळजवळ अशक्यच आहे.